त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ही भेट घेतली आहे। जंतर मंतरवर जाऊन नवी दिल्लीमध्ये जात मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची भेट घेतली आहे। आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे देखील काल अभिजित दिपके यांच्या भेटीला गेले होते। शरद पवार यांनी देखील जंतर मंतरवर जात अभिजित दिपके यांची भेट घेतली होती आणि आता महाराष्ट्रातून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जंतर मंतरवर जात अभिजित दिपके यांची भेट घेतली आहे। त्यांच्यासोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे देखील दिसत आहेत। एकंदरीतच जंतर मंतरवरच्या या आंदोलनाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळताना दिसतोय। विरोधी पक्षांचे नेते असतील, अनेक आंदोलक असतील, देशभरातल्या विविध संघटना असतील, विद्यार्थ्यांच्या संघटना असतील, अनेक प्रकारे या ठिकाणी दाखल होत या आंदोलनाला पाठिंबा मिळताना दिसतोय। नवी दिल्लीतल्या जंतर मंतर मैदानावरची ही थेट दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। मनोज जरांगे पाटील यांनी अभिजित दिपके यांची भेट घेतली आहे। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जंतर मंतरवर जात अभिजित दिपके यांची भेट घेतली आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मनोज जरांगे यांनी पाठिंबा दिलाय आणि हा पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांनी जंतर मंतरवर जात ही भेट घेतली आहे। आपण बघतोय की गेल्या 2 दिवसांपासून हे सगळं आंदोलन चिघळलंय आणि आज सकाळपासूनच अनेकविध घडामोडी घडताना दिसत आहेत। नवी दिल्लीमध्ये सकाळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर हल्लाबोल केलाय, तर इकडे शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे आणि आता जंतर मंतरवर जात मनोज जरांगे पाटील यांनी अभिजित दिपके यांची भेट घेतली आहे। संपूर्ण देशभरामध्ये या आंदोलनाचे पडसाद उमटताना दिसत आहे। महाराष्ट्रातील अनेक शहरांमधून देखील आता या आंदोलनाला पाठिंबा मिळताना दिसतोय। सरकारच्या विरोधातील विविध पक्ष असतील, संघटना असतील, या देखील आता आंदोलनामध्ये उतरल्यात आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या पाठोपाठ अनेक विरोधी पक्षांनी देखील या आंदोलनामध्ये उडी घेतली आहे आणि आता मनोज जरांगे पाटील हे देखील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी झालेत। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची जी मागणी आहे ती मान्य होण्यासाठी आणि तिला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील अभिजित दिपके यांच्या भेटीला पोहोचले। आपण बघतोय जंतर मंतरवरती संपूर्ण देशभरातून आता विद्यार्थ्यांचा ओघ सुरू झालाय। आज आंदोलन चिघळल्यानंतर देखील मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जंतर मंतरवरती आंदोलकांची गर्दी कायम आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झालेले दिसत आहेत। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांचं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला आता सगळ्या स्तरातून पाठिंबा मिळताना दिसतोय।